नमस्कार. आता आपल्याकडं मंजूर कामात मुख्य बाजारावर येथील डाळिंब पणन संकुल गाळ्यासमोरील पेव्हिंग ब्लॉक व गटर बांधकाम करणे 1,15,29,756 रुपयाचं हे मंजूर काम झालेलं आहे. हे 1 तारखेनंतर काम चालू होईल. कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीच्या मुख्य बाजार आवार व उपबाजार आवार दिगंची आणि आटपाडी इथं 80 टनाचं 2 वेअरहाऊस हे वजन काटं 2 आटपाडीत एक होणार 80 टनी आणि दिगंजीत एक होणार. त्यानंतर आटपाडी मुख्य बाजार आवार येथे पॅक हाऊस नंबर 3 16,59,532 रुपयाचं हे एक पॅक हाऊस आणि अजून 6 लाखाचं 2 लहान पॅक हाऊस म्हणजे आडतीवाल्याच्या पाठीमागं हे 2 मंजूर आहेत. त्यानंतर सौर ऊर्जेचं दिगंची आणि आटपाडी दिगंजी पंपाव आणि आटपाडीत लाईट बिलाचं प्रमाण वाढल्यामुळं इथं आपण उपाययोजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवतोय. तर दिगंची आणि आटपाडी तर आटपाडी आवारामध्ये 23 लाखाचा आहे आणि दिगंजी येथे 14 लाखाचं असं सौर ऊर्जेचं बसवतोय आपण. आणि नंतर आटपाडी व्यापार संकुल पहिलं एक आहे. आता त्यानंतर 9 गाळ्याचं व्यापार संकुल एक नवीन आपण प्रस्ताव दिला आहे. आता येत्या 1 महिना 2 महिन्यात ती पूर्ण होईल. प्रस्तावावर गेलेला आहे. 3,07,19,840 रुपयाचा. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन ते पण 1,68,82,000 आहे. ते पण प्रस्ताव थोड्याच दिवसात होते. त्यानंतर पहिलं संडास बाथरूम टॉयलेट कमी पडते. आपण आता महिलांसाठी एक दुसरं नवीन युनिट बांधकाम केलेलं आहे पहिलं. आता नवीन एक 10 युनिटचं करतोय. त्यासाठी पण 25,28,334 रुपये पुढच्या महिन्यात आपलं मंजूर होईल. अशा प्रकारची पुढची कामं बी 1-2 महिन्यात चालू होतील. ती जवळपास 3-4 4-4.5 कोटीची कामं आहेत. आता हे जे आपण दिले ते 2 कोटीच्या आसपास मंजूर आहेत. धन्यवाद.